अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासिनी पूर्ण अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मांड परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वादातीतं गगनसदृशं तत्समस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ॐ रक्तान्धरक्तवर्णपद्मात्रे सुहास्यवदनकटाटोपी च मालादण्डं मण्डलधुर कंटकाय रक्षत्रैगुणरहितत्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मम पाहि मम पाहि मम. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृतांची काही माहिती देणार आहे. त्याचे फळ व त्याचं काय उपाय व काय करावं त्यासाठी. हे जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे, मी तर म्हणते हे सर्वांनीच करायला पाहिजे. ज्यांच्या काही गोष्टी अडकलेल्या आहे, ज्यांचं लग्न होत नाही आहे किंवा ज्यांना संतती नाही होते किंवा ज्यांना असंख्य असं मोठं दुःखाचं आणि असं आभाळ कोसळलं आहे डोक्यावरती आणि त्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत. हे जे स्वामी चरित्र सारामृतांचं जे पुस्तक आहे हे तुम्हाला केंद्रामध्ये कुठेही मिळून जाईल. तुम्ही हे आणायचं आहे. याचे तुम्हाला 51 पहिले तर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही 21 अध्याय करा. 21 नंतर 51 करा, नंतर 108 करा. मी तर म्हणते तुम्ही 108च पारायण करा. म्हणजे तुम्हाला हे जे आहे याचं जे फळ आहे ते तुम्हाला लवकर मिळेल. आणि आत्तापर्यंत त्याचे भरपूर लाखो असे लोक आहे ज्यांना ही श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा अनुभव आलेला आहे. ज्यांना संतती नाही त्यांना संतती झाले, ज्यांना पैशांचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना बऱ्याच गोष्टींचं दुःख कोसळले, त्यांचे सर्व दुःख या श्री स्वामी चरित्र सारामृतमुळे पूर्ण नाहीसे झाले आहे. आणि ज्यांना जी इच्छा आहे ती ही पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला पहिले काय करायचं आहे, हे श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक पुस्तक घरी घेऊन यायचं आहे. त्याचं तुम्हाला पूजा वगैरे करायची, तुम्हाला याचं ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. जर तुम्ही पाळत असणार तर ठीक आहे, पण जर तुम्हाला फारच अवघड वाटत असेल तर तुम्ही पाळू नका. फक्त मांसाहार घरात म्हणजे घरच्यांनी खाल्लं तर चालेल, त्यांना आपण काही बोलू नाही शकत, पण तुम्ही खायचं नाही, बनवायचंही नाही. आणि जर ज्यांना 108 जमत नसेल त्यांनी सुरुवातीला 21 अध्याय करा, नंतर 51 करा आणि नंतर 108 करा. पण ज्यांना शक्यच नाही 108 करणं त्यांनी 21 केले तरी चालेल. आणि ज्यांना अजिबातच शक्य नाही म्हणजे ज्यांच्याकडे टाईमच नाही तर त्यांनी दिवसाला फक्त पोथीचे 3 अध्याय वाचायचे. म्हणजे तुमचं एक पारायण हे 7 दिवसात पूर्ण होतं. आणि असं तुम्ही नेहमी केलं तरी चालेल. तुम्ही रोज करा, काहीही हरकत नाही आहे. तुम्ही थोडीशी देवाची भक्ती केली किंवा महाराजांची भक्ती केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. आणि ज्यांना खूपच अडचणीतून निघायचंच असेल ना तर त्यांनी हे नक्की करून बघा. मलाही अनुभव आहे, सगळ्यांना याचा अनुभव आलेले आहेत. तुम्ही कोणालाही विचारू शकता, जे सेवेकरी आहे त्यांना विचारू शकता. महाराजांनी तर ही सेवा माझ्याकडून स्वतःहून करून घेतलेली आहे. आणि बऱ्याच लोकांना ज्यांच्या मनात इच्छा आली ते स्वतःहून ही सेवा करून घेता. मी गुरुचरित्रसुद्धा माझी असं काही इच्छा नव्हती, माझी काही अडचण आली मला असं वाटत होतं की होते की नाही गुरुचरित्र माझ्याकडून. पण माझ्याकडून आत्तापर्यंत 3रं वर्ष आहे जे मी गुरुचरित्र पारायण हे करत आहे. मी प्रत्येक वर्षी हे गुरुचरित्र पारायण करते आणि आता यावेळेस मी मार्चमध्ये करणार आहे. सो तुम्हीसुद्धा हे नक्की करून बघा. गुरुचरित्राचं पण मी तुम्हाला माहिती देणार आहे, तर तुम्ही ती माहिती माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. आता हे तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचं मी सांगितलं आहे. जर तुम्हाला थोडक्यात सर्व काही गोष्टी जर तुम्हाला सॉल्ट करायचे असतील किंवा थोडक्यात जर तुम्हाला चांगलं फळ मिळवायचं असेल तर हे अतिशय उत्तम असं मार्गदर्शन करणारं श्री स्वामी चरित्र सारामृत आहे. जे दिंडोरी प्रणीत आहे ते तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहे. ते तुम्ही आणून घ्या आणि याचे नक्की पाठ करून बघा आणि मला नक्कीच त्याचा अनुभवही सांगा. जे नवीन असतील त्यांना तर नक्की समजलं असणार आता माझ्या व्हिडिओमधून.
आता बरेच जणांचा असाही प्रश्न असेल की जर आम्ही हे स्वामी चरित्र सारामृत जर करत असणार तर आम्ही दुसऱ्यांच्या घरचं खायचं का, किंवा लग्नाला गेलं तर तिथे खायचं का. तर शक्य असेल तर तुम्ही टाळा, नका खाऊ. आणि जर तुम्ही लग्नाला जर गेलेच आणि जर अशी वेळ आली की तुम्हाला खायचीच वेळ आली, खूप आग्रह केला कोणी खाच म्हणून, तर तुम्ही गायत्री मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर तुम्ही अन्नग्रहण करून घ्या. आणि लग्नालाही याच पद्धतीने करा. फक्त शक्य असेल तर टाळा, पण जर झालंच नाही तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि हाही एक नियमच आहे. तुम्हाला जर ब्रह्मचर्य जर शक्य होत असेल तर पाळा, नसेल होत असेल तर नका पाळू. शक्यतो नाही पाळलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. आणि असं काही दिलेलं नाही आहे, असं स्वामी महाराजांना असं याच्याशी काहीच घेणं देणं नाही की तुम्ही ब्रह्मचर्य पाळताय का, तुम्ही कांदा लसूण खाताय का, काय करताय, काहीच नाही. फक्त तुम्ही जे मनापासून आणि अतिशय भक्तिभावाने फक्त हे श्री स्वामी चरित्र सारामृत त्याचं पारायण करा आणि त्याचं नक्की फळ नक्कीच बघा, अनुभव घ्या. सर्वांचा दिवस चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. परत एकदा सर्वांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.